बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवंताचं नाम मुखामध्ये यायला सुद्धा भाग्य असावं लागतं महाराज. म्हणून हे झालं परमार्थिक वैभव. पण काही लोक महाराज जीवन जगले आणि पशुसारखे जगले, त्या ठिकाणी मरण पावले. नाही ऐकिले गायले कीर्तन, भजनही केले नाही आणि कीर्तन ही कधी श्रवण केलं नाही. काय श्रवण केलं पाहिजे हे सुद्धा माणसाने कळालं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर महाराज, विको बंद करा बरं का, सकाळी उठल्यानंतर ना महाराज सुंदर असा काकडा लावा तुम्ही महाराज. काकडा लावला ना मग वयस्कर झाल्यानंतर वाकडं होण्याची वेळ येत नाही बरं का. शब्दशः अर्थ घेऊ नका, म्हणजे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. आपण भगवंताचं जी काही भक्ती आहे ही तरुण वयामध्ये केली पाहिजे, म्हातारपणी नाही. चालता येत नाही त्यावेळेस तीर्थयात्रेला निघाले, कशाला? दुसऱ्याला त्रास. तरुण वयामध्ये वारी करा ना महाराज, आलं का लक्षामध्ये. पण आपल्याला भगवंताची आठवण फक्त आणि फक्त दुःखामध्ये येते. सुखात कुणाला? सुखात पाहुणे आणि नातेवाईकच आठवतात महाराज. कधीतरी वाटलं का एवढा भव्य दिव्य असा सप्ताह चालू आहे, चला वहाळ या ठिकाणी आणि थोडंसं दान त्या ठिकाणी द्यावं माऊली? नाही वाटत. पैसा तिकडं जातो महाराज, जे आपल्या दुःखामध्ये सहभागी होत नाही तिकडं. अरे हा दुःखामध्ये आपल्या सहभागी होतो तर त्याच्यासाठी कुठंतरी अर्पण करावं महाराज. 1 रुपया तुम्ही अर्पण केला ना महाराज, 1000 पटीने त्याचं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतं महाराज. परंतु ह्या जगभराचा नियमच आहे, ह्या मृत्यूलोकाचा नियमच आहे. मनुष्य जगला पशुसारखा, प्राण्यासारखा, त्या ठिकाणी मरण पावला महाराज. परंतु काही काही ठिकाणी जी माणसं अशी होऊन गेले महाराज, ज्यांनी पारमार्थिक क्षेत्रामध्ये कळस गाठला. तुका झाला असे कलश स्थानी माझे तुकोबाराय आहेत महाराज. जीवन जगत असताना आपण जन्माला आलो कशा करता याचा तरी कधीतरी बारकाईने विचार करावा महाराज. कधी विचार केलाय का भगवंताला करमत नव्हतं म्हणून जन्माला घातला, आपल्याला हे सगळं निर्माण केलं? विनाकारण त्रास आहे महाराज, लक्षात घ्या. आपण भगवंताच्या दरबारात येतो, घंटी किती जोरात वाजवावी महाराज? चौबदार काका, देवाला ऐकायला येत नाही का? मुंगीच्या पायामधलं घुंगरू सुद्धा भगवान परमात्म्याला जे काही वाचतं ना महाराज, सूक्ष्म घुंगरू, ते सुद्धा ऐकायला जातं. आता आजूबाजूला त्रास होईल की बाबा भगवंताला त्रास होईल अशी कधी भक्ती भावना तुमची नसते. आलं की मोठ्याने वाजवायचा महाराज. काय भजन चाललंय बाबा, कीर्तन चाललंय, मग ह्या आयोजकांनी म्हणायचं ताई दर्शनाला चाललात का, जरा सावकाश व्हा. सांगायची गरज काय आहे माऊली तुम्हाला? आलं का? आपला जन्मच दुसऱ्यांना त्रास देण्यामध्ये आहे महाराज, आलं का लक्षामध्ये? ही सांगायची गोष्ट आहे का? मंदिर म्हणजे आपण घराला सुद्धा मंदिर बनवू शकतो, मग मंदिराला मंदिर का राहून देत नाही तुम्ही? तिथं येताना कचरा टाकता, येथे कचरा टाकू नये आणि तिथंच टाकायचा. येथे थुंकू नये, तिथंच थुंकणार महाराज. भारतीय संस्कृती म्हणे. अरे एके ठिकाणी भारतीय संस्कृती खूप उच्च आहे हो महाराज. ते आपण बदनाम केली, आपण आपली मंदिरं खराब केली महाराज, आपण आपली धार्मिक स्थळं त्या ठिकाणी खराब केली महाराज. आलं का लक्षात? आपण माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेतच नाही महाराज. प्राण्यांना कळतं कसं चालावं रस्त्यांनी. काय म्हणते, 4 पायाच्या प्राण्यांना कळतं कसं चालावं रस्त्याने, पण जे दुचाकी वाहनावर चाललेले असतात ना, कधी कधी कार्यक्रमाला येताना महाराज अंगावर काटा येतो की आपल्या अंगावर येतंय का काय. 2 पायाचंच असतं माऊली ते. बरं त्याची पण हानी आहे ना, जाऊन तिकडे धडकतंय महाराज. एवढा सुंदर योजना आहे महाराज, एवढं सुंदर सडक आहेत, हायवेला ऍक्सिडेंट होण्याची काय गरज आहे तुम्ही सांगा माऊली? वळण असेल तर ठीक आहे, पण सरळ रस्त्याला महाराज आपण येताना पाहिलं, दोन्ही गाड्या पार त्याचा भुगा झाला. म्हणलं वळण नाही काय नाही, ह्याची चुकी कोणी? आपलं आहे महाराज, आपली चुकी आहे महाराज. पण आपण आपली चुकी कधी स्वीकारच करत नाही महाराज, आलं का लक्षात? म्हणून सांगायचं काय, हे हातपाय दिलेत ना महाराज गमवण्यासाठी नाही दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. म्हणून प्रत्येक मनुष्याने सकाळी उठल्यानंतर बाकी कोणता विचार नाही करावा, फक्त हाच विचार करावा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार. हा भवसिंधू कसा तरून जाईल? भगवंतानी मला हे हात कशा करता दिले? करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. हो करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. नामानिया पाया विनवीतो तुम्हाला, नामानिया पाया विनवीतो तुम्हाला, नामानिया पाया विनवीतो
भगवंताचं चिंतन करा बाबांनो. काय म्हणते मी? चिंतन करा, चिंता नका करू. तुम्ही जर भगवंताचं चिंतन केलं ना, आपली चिंता करणारा तो पांडुरंग परमात्मा उभा आहे महाराज. किती 28 युग झाली महाराज भक्तासाठी उभा आहे, आपल्यासाठी अवतार आहे, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी. आलं का लक्षात? अनेक अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अनेक अवतार घेतले, त्या अवतारांचा आपल्याला गणती करता येत नाही महाराज, लक्षात घ्या. मग ह्या भगवंताच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जे काही इंद्रिय दिले, जे काही अवयव दिले ते त्यासाठी कारणे लावायचे महाराज. प्रत्येक अवयवाचं प्रमाण आहे महाराजांचं, अक्षरशः लक्षात घ्या. पायाने काय करावं? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रा जाये चुकू नको. तीर्थयात्रेला जाण्याची आपल्या पंढरपूरची जी वाट आहे महाराज जाण्याची, दिवे घाटातून आपण वरती जातो महाराज पुण्याला आल्यानंतर पाहत, ती वाट जरी नागमोडी असली, जाताना आपण वाकडं तिकडं जरी गेलो तरी परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर सरळ मार्गाने येतो. ही भगवंताच्या भेटीची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तीर्थयात्रा केलं पाहिजे, ह्या हाताने दानधर्म केला पाहिजे महाराज. ह्या हृदयामध्ये भगवंताला साठवलं पाहिजे. ह्या हृदयामध्ये इतके विषय आहेत महाराज, इतके विकार आहेत की त्या भगवंताला राहण्याची जागाच आपण त्या ठिकाणी ठेवली नाही. माऊली ज्ञानोबरायांची गोड ओवी आहे महाराज. माऊली म्हणतात, तुम्ही त्या ठिकाणी मंदिरामध्ये काय शोधता? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. शोधीसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. खऱ्या अर्थाने तो इतरत्र शोधायची गरज नाही महाराज मंदिरामध्ये कुठं. आपल्यामुळं देवाला देव पण येतं, म्हणजे दगडाला देव पण येतं महाराज खऱ्या अर्थाने भक्तामुळं. म्हणून तुमच्या माझ्यामध्ये हृदयामध्ये तो परमात्मा आहे. तरी देखील आपण आपापसामध्ये भेद करतो महाराज, धर्माधर्मामध्ये भेद करतो. का भेद करायचा माऊली सांगा ना? एके ठिकाणी महाराज प्रमाण देतात, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा आलं का? खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. फक्त प्रमाण बर का, आचरण काहीच नाही. काय काय ठिकाणी महाराज सांगायला लाज वाटते महाराज. जीवनामध्ये असे प्रसंग येतात माऊली की प्रत्यक्षातील अनुभव या ठिकाणी सांगण्यासाठी आम्ही उभे नाही, पण अंतकरणाला दुःख होतं की जे ज्ञानोबा तुकोबरांचे विचार करून आपण ह्या व्यासपीठा उभा आहोत ज्ञानोबरांच्या आशीर्वादाने. खऱ्या अर्थाने ज्या वारकरी संप्रदायामध्ये आपण लहानाचं मोठं झालो, त्याच संप्रदायामध्ये थोरा मोठ्यांनी आपला अपमान करावा का? आपण एक स्त्री आहे म्हणून. इथं महिलेने फुगडी खेळलेली चालत नाही का? नाही चालत महाराज. आम्हाला आनंद घेण्याचा अधिकार नाही का? तुम्हाला संत मुक्ताबाईंचं चरित्र चालता अभ्यासाला, त्यांचे अभंग चालतात सोयराबाईंचे. फक्त आम्ही नको का? नको. फक्त चूल आणि मूल एवढाच आमचा अधिकार आहे का? कधीतरी स्त्रीच्या पाठीशी उभं राहून बघा महाराज. स्त्री धर्माच्या, अर्थाच्या आणि कामाच्या आणि मोक्षाच्या देखील मार्गाने नेणारी फक्त आणि फक्त स्त्री असते महाराज. ज्या छत्रपती शिवाजी राजांचा तुम्ही आदर आणि सन्मान करता ना महाराज, त्या छत्रपती शिवाजी राजांना जर माझ्या जिजाऊ साहेबांनी योग्य असे संस्कार दिले नसते ना, तर शिवबा राजे घडले नसते महाराज. ज्ञानोबा निवृत्तीराय सगळ्यांना दिसतात महाराज,
पण त्या उदरावरती योग्य संस्कार घालणारी माझी रुक्मिणी माता कोणाला दिसत नाही. आपण सरळ म्हणतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज असेल तर त्या ठिकाणी रसाळ आणि गोमट मूल जन्माला येतं माऊल. पण आईचं काही चुकलं नसेल आणि लेकरं जर चुकीचं वागलं तर आईचा उद्धार का करता तुम्ही? का तर बीज वाईट आहे. आई कधी वाईट शिकवण देते लेकराला? कधी वाटतं लेकरं माझं वाईट व्हावं, मला नावं ठेवलं, ह्या समाजाने मला नावं ठेवलं, पण माझ्या लेकराला कुणी नावं ठेवलं नाही म्हणून झटत येणारी ती माता भगिनी असते महाराज, ती माता भगिनी असते. म्हणून जीवन जगत असताना बाबांनो परमार्थ थोडा कमी करावं महाराज, पण जिवंत स्त्रीचा आदर सन्मान करायला मात्र विसरू नका. ही आपली भारतीय संस्कृती आहे. तुकोबारांनी सुद्धा आधी धन्य माता पिता म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? माता आणि नंतर कुळी कन्या आणि पुत्र. मग संतांना काही फरक कळत नव्हता का महाराज? संतांनी सांगितलं भेदा भेद भ्रमा अमंगळ, पण आपण भेद करतो. धर्मामध्ये भांडणं होतात. अरे सकलांस येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन करण्यासारखा हा परमार्थ आहे. इथं आल्यानंतर तरी आपापसातील मतभेद दूर करा, विषय विकार दूर करा आणि अंतःकरणामध्ये त्या भगवंताला साठवा. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, बजरंग बली हनुमान की जय. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. कर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. म्हणून त्या हृदयामध्ये भगवंताला साठवा आणि खऱ्या अर्थाने ह्या जन्माचं कुठंतरी सार्थक करून घ्या. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलचे एक देख लिया. म्हणून हा देह केवळ आणि केवळ भोजनासाठी नाही तर कशासाठी आहे? भजनासाठी आहे. देवे दिला देह ओ भजना गोमटा, देवे दिला देह ओ भजना गोमटा. देवे दिला देव हो भजना गोमाता, 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 देवे दिला देव भजना गोमाता, देवे दिला देव भजना गोमाता. ओया झाला फाटा बाधिकेचा, ओया झाला फाटा बाधिकेचा, हो तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देव हो भजना गोमाता, देवे दिला देव हो भजना गोमाता, भजना गोमाता, भजना गोमाता. वा महाराज. देवी दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. भजनासाठी हा देह त्या ठिकाणी भगवंताने दिलेला. याच देही घडे देवाचे भजन. मनुष्याच्या देहाने भजन करता येतं का? कुठं असं पाहिलंय तुम्हाला? 4-5 जण प्राणी वगैरे एकत्रित झालेत आणि त्यांनी सप्ताहाचं नियोजन केलंय? नाही ना महाराज. लक्षात घ्या, रामायणामध्ये तो भाग घडला, तो विषय वेगळाच आहे. ते रामायण होतं महाराज. आता हे कलियुग आहे महाराज. आलं का लक्षात? जटायूने अंतक्षणी त्या ठिकाणी भगवंताचं ध्यान केलं, कारण त्याला माहिती आहे रामनाम
बोला ना, इकडं नेत नाहीत का? शेवटचं राम नाम सत्य है. पण सत्य हे कधी कोण म्हणतं? हे जी पाठीमागं जण येतात ना ते म्हणतात राम नाम सत्य है. जो गेलाय तो पशुसारखा जगला आणि मेला. पण जिवंत माणसं म्हणतात पण तिथपर्यंतच. नंतर कोण आत्मसात करताय? घरी आला की विसरून गेलं महाराज. अनंत वाचाळ बरळती बरळ. फक्त बडबड करण्यासाठीच आपला दिवस निघून जातो. परंतु दिवसाची सुरुवात रामनामाने व्हावी. दिवसाचा मध्यान्ह काळ जी दुपार आहे ती रामनामाची असावी आणि आपल्या दिवसाचा शेवट सायंकाळ रात्र ही रामनामाने व्हावी. महाराज ही खरी भगवंताची सेवा आहे. एक वेळेस मी म्हणाल नका उपवास धरू, नसल होत तुम्हाला शारीरिक प्रकृतीनं. तुम्हाला ताई काहीतरी सांगते, खरं आहे ना महाराज. उगं इकडे उपवास धरायचे आणि दिवसभर खातच बसायचं. नका ना उपवास धरू, नका ना कष्ट करू, परंतु दिवसभरामध्ये एक तरी माळ माझ्या पांडुरंग परमात्म्याची करा. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय नाही. कारण ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद. अरे ह्या रामनामाने दगड तरली महाराज. हा दगड तरली तर ती हा भरवसा नामधारकाचा. आपल्यासारखे महादगड का नाही तरणार महाराज? तरणार ना महाराज. फक्त शुद्ध भावनेने त्या देवाचं चिंतन करावं. सकल संतांनी देवाचं चिंतन केलं आणि ह्या देहाचं सार्थक केलं. याच देहाने माणसं देव झाली. नरदेहाने दान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती महाराज. फक्त बोटावर मोजण्या इतकी माणसं संतत्वाला प्राप्त झाली. माझे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाद बाबा, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. अरे झोपेमध्ये आपल्या पत्नीला स्पर्श झाला, चुकून स्पर्श झाला आणि माझ्या विठ्ठलाची आण, माझ्या विठोबाची शपथ त्या ठिकाणी मोडली गेली म्हणून दोन्ही हात कापून टाकणारे माझे गोरोब काका किती झाले हो माऊली? एकच झाले, एकच. भंडारा, भामचंद्र, गोराडेश्वर महाराज पूर्वी एवढे डोंगर प्रगत नव्हते जेवढी आजची प्रगत स्थिती आहे महाराज. परंतु हातामध्ये चिपळ्या आणि विना धारण करावा, अखंड देवाचं नामचिंतन करत माझ्या तुकोबारायांनी त्या ठिकाणी भजन करावं. एकांतेने त्या ठिकाणी भजन करावं. ते तुकोबाराय किती झाले हो माऊली? एकच झाले महाराज. रात्री वाड्यावरून पाहिलं, खाली पाहिलं तर शेळ्या मेंढ्यांची दावण होती महाराज. दावण. बाबा अहो सकाळी नव्हतं, आता कुठून आलं? अगं बाई तुझं लग्न आहे ना. लग्न म्हटल्यानंतर एका बापाला जबाबदारी असते महाराज, काळजी असते की माझं लेकरू दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, कुणाचं मन नको दुखायला. म्हणून तो बाप त्या ठिकाणी दिवस रात्र पळतो महाराज. पण तो बाप कोणाला दिसत नाही महाराज. आई प्रत्येकाला दिसते हो महाराज, पण बाप कोणाला दिसत नाही. बाप तो बापच असतो महाराज, लक्षात घ्या. ज्यावेळेस लेकरू त्या ठिकाणी सासरी जातं ना, सासरी जाणारी आई ढसढसा रडते. त्या ठिकाणी माझे लेकरू चालले म्हणून आई ढसढसा रडते. तिचे अश्रू मात्र दिसतात. परंतु सगळेजण मंडपातले जेवून जातात, पण तो बाप उपवाशी असतो. रात्री त्या ठिकाणी गोधडीमध्ये त्या चादरमध्ये घुसमुटून त्या ठिकाणी मोठ्याने रडता पण येत नाही. परंतु माझी लेक त्या ठिकाणी परक्या गेली, घरी गेली म्हणून ढसढसा रडणारा माझा बाप कोणाला दिसत नाही महाराज. बाप तो बाप असतो महाराज, लक्षात घ्या. तर बापाचं वर्णन म्हणजे काही 2 तासामध्ये किंवा काही क्षणामध्ये करता येण्यासारखं नसतं महाराज, लक्षात घ्या. विचारलं महाराज कशासाठी? अगं तू सुखी राहावी, कुणी त्या ठिकाणी नाराज होऊ नये यासाठी, एवढं तुझ्यासाठी, तुझ्या सुखासाठी, तुझ्या आनंदासाठी पाहुणचार आहे या सर्वांचा. मनामध्ये विचार आला की एकटीच्या लग्नासाठी, एकटीच्या सुखासाठी, एकटीच्या आनंदासाठी जर एवढ्या पशूंची जर बळी जात असेल, एवढ्या पशूंचा बळी जात असेल, तर कशाला हा सगळा संसार, कशाला हा फापट पसारा? त्या लग्नाला त्या ठिकाणी लात मारली, त्या संसाराला लात मारली महाराज. आणि अरण्यामध्ये तपश्चर्यासाठी निघून गेल्या त्या शबरी माता किती झाल्या? एकच झाल्या महाराज. मांडव सजला होता, अंतरपाठ धरला होता महाराज. आणि त्या ठिकाणी पाटावरती उभा राहिलेले, परंतु ब्राह्मण काकाने इकडून आवाज दिला, शुभमंगल सावधान. तिथंच सांगतात ब्राह्मण काका, शुभमंगल सावधान. बरं का, आपण सर्व विवाहित मंडळी, तिथं ब्राह्मण काकाने सांगितलेलं असतं काय? बोला की, शुभमंगल
सावधान म्हणतात ना, मग कशाला पुढं तुम्ही धोका स्वीकारता आणि परत म्हणता नसतं केलं तर? अहो इथं केलं तरी पंचायत आहे, नाही केलं तरी विठ्ठल विठ्ठल. पण ऐका ना माऊली, प्रपंचामध्ये जेवढं सुख आहे ना, कोण म्हणतं दुःख बांधवडी आहे हा संसार? सकल संतांनी सांगितलं असेल, प्रमाण दिली असेल, पण कधी दुःख बांधवडी आहे? त्याला परमार्थाची जोड नसेल तेव्हा. प्रपंच करून परमार्थ साधावा. वाचे आण बाबा पांडुरंग, हो वाचे आण बाबा पांडुरंग, वाचे आण बाबा पांडुरंग, वाचे आण बाबा पांडुरंग. प्रपंच करोनी परमार्थ साधावा, प्रपंच करोनी परमार्थ साधावा, प्रपंच करोनी परमार्थ साधावा, प्रपंच करोनी परमार्थ साधावा. हे वाचे आण बाबा पांडुरंग, वाचे आण बाबा पांडुरंग, हो वाचे आण बाबा पांडुरंग, वाचे आण बाबा पांडुरंग. प्रपंच करुणी परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग. कोण म्हणतं प्रपंच सोडून तुम्ही त्या ठिकाणी परमार्थालाच लागा, त्या पंढरपूरलाच जा? नाही महाराज. ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. तो सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सुखरूप ऐसा दुजा कोण, सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा का. एकदा का त्याच्यावरती आपण भार घातला तर आपला संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाटावरती उभा आहे तर शुभमंगल सावधान म्हणता क्षणी, सावधान हा शब्द ऐकला त्या ठिकाणी पाटावर उडी मारून निघून गेले महाराज. त्या ठिकाणी समर्थ रामदास किती झाले हो? एकच झाले महाराज. काही माणसं बोटावर मोजण्या इतकी झाली, जगनाच्या कोड्याच्या पलीकडे निघून गेले. छत्रपती शिवाजी महाराज. अरे दुधाचा आणि दह्याचा अभिषेक करणारे स्वार्थापोटी असे बाजारात सगळीकडेच भेटतील महाराज. पण परोपकारासाठी स्वराज्य निर्माण व्हावं ही परोपकाराची प्रार्थना, ही इच्छा भगवंताने पूर्ण करावी म्हणून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक भगवान शिवांना घालणारा राजा जगाच्या पाठीवर किती झाला? एक झाला महाराज. आई बहिणींची आबरू त्या ठिकाणी लुटू नये म्हणून खऱ्या अर्थाने योग्य तो संरक्षण कायदा माझ्या राजांच्या काळामध्ये होता. खरा मातृत्वाचा कौतुक करणारा माझा राजा त्या ठिकाणी. अरे हिरकणी त्या ठिकाणी भर अंधारामध्ये लेकराचा टाहू ऐकून त्या गडावरून उतरून गेली महाराज लेकरासाठी. हा पराक्रम ज्यावेळेस माझ्या राजांना समजला, राजाने महाराज मातृत्वाचा आदर म्हणून, आदर करावा म्हणून, एक आदर्श समाजापुढे ठेवावा म्हणून तिच्या ह्या पराक्रमाला महाराज ज्या गडावरून ती उतरली, ज्या बुरुजावरून उतरली, त्याला हिरकणी बुरुज म्हणून त्या ठिकाणी नाव दिलं. ही माझ्या राजांची शिकवण आहे, माझ्या राजांची शिकवण आहे. म्हणून कधीतरी त्या मातृत्वाला तुम्ही त्या ठिकाणी सलाम करा महाराज. घर सांभाळून बाकीच्या क्षेत्रामध्ये एवढं सगळं नामलौकिक करणं महाराज सोपी गोष्ट नाही महाराज. बाहेर पडत असताना घराच्या देखील जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. इतकी सोपी गोष्ट नाही जेवढी तुम्ही समजता महाराज. आणि फक्त तुम्हा सर्वांना नाही, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराज हा महाराष्ट्रभर हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचतोय. घरात आपलं सगळ्यांचं चांगलं आहे हो महाराज, पण अशा भरपूर माता भगिनी आहेत जे अजून देखील घरातील ज्या काही पीडित समस्या आहेत, ज्या काही त्रासाला त्या ठिकाणी सामोरं जातात, कुठंतरी त्यांचं सुद्धा माता भगिनींचं कल्याण व्हावं, आदर व्हावा. खऱ्या अर्थाने त्यावेळेस शिवजयंती, त्यावेळेस रामजन्मोत्सव, त्यावेळेस हनुमान जयंती साजरी होईल असं मला तरी वाटतं. कारण काही जण म्हणतात मारुतीरायांच्या मंदिरामध्ये नाही गेलं पाहिजे स्त्रियांनी. ठीक आहे, आपल्या भारतीय संस्कृतीची काहीतरी परंपरा असेल. मी नाही म्हणतलं की उद्याच तुम्ही दर्शनाला जावा, नाहीतर तुम्ही राहताना बाजूला महिलांचीच रांग लागल. परंतु मला नाही वाटत ज्या बजरंगबली हनुमंतराय ब्रह्मचारी जरी असले तरी त्यांनी अंजनी मातेच्या पोटी एका मातेच्या उदरातूनच त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. मग त्या ठिकाणी अस्पृश्य आणि ते काय म्हणतात ना भेदाभेद त्या ठिकाणी असं काही नसावं असं मला तरी या ठिकाणी स्वच्छ अंतकरणाने वाटतं. परंतु जे काही नियम घालून दिलेले आहेत बरं का माता भगिनी, ते देखील आपण त्या ठिकाणी पाळलेच पाहिजे महाराज. असो
सांगायचं तात्पर्य माझा एवढाच आहे की धर्मवीर संभाजी महाराज, कारण जीवन जगणं कसं हे छत्रपती शिवाजी राजांनी जरी शिकवलं असलं तरी मरायचं कसं या धर्मासाठी माझ्या धर्मवीर संभाजी राजांनी शिकवलं. महाराज, आज बलिदान मास तो आपण सर्वजण गावागावामध्ये साजरा करतो, तेवढ्या पुरता बलिदान मास नका साजरा करू माऊली. खरी संभाजी महाराजांची शिकवण की अरे औरंग्याने विचारलं, वाटेल तेवढी मनसबदारी देतो, तुम्ही धर्म बदला. पण माझ्या राजांनी मरण पत्करलं, परंतु धर्म बदलला नाही. हे धर्माचं पालन आहे, हे खरं पाखंडाचं खंडन आहे. महाराज, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. मग अशा माणसांनी खरी जीवन जगले, ह्या जन्माचं सार्थक केलं. पण काही लोक त्या ठिकाणी वाम मार्गाने गेली ती तशीच गेली महाराज. परंतु वारकरी संप्रदायाच्या सकल संतांच्या परंपरेमध्ये माझ्या तुकोबारायांच्या घराण्याची परंपरा ज्यावेळेस समोर येते त्यावेळेस अक्षरशः अंगावरती काटा येतो. तुकोबाराय म्हणतात की माझ्या पूर्वजांनी भगवान परमात्म्याची इतकी सेवा केली, माझ्या वडिलांची मीरासी गा देवा तुझी चरण सेवा, पांडुरंगा इतकी सेवा केली, इतकी भक्तिभावाने सेवा केली, इतकं भगवंताचं नामचिंतन केलं. अक्षरशः ती भक्ती पाहून पांडुरंग परमात्म्याला वाटावं की तुकोबारांच्या घरी नांदावं. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. महाराज,